नमस्कार शेतकरी बंधूंनो. बघा, आपण फळबाग असो किंवा भाजीपाला यासाठी खूप कष्ट घेतो, पण काही वेळा अगदी छोट्या गोष्टींमुळे आपलं मोठं नुकसान होऊन जातं. म्हणूनच आज मी एक अशी सरकारी योजना घेऊन आलो आहे जी तुमची एक मोठी चिंता तर दूर करेलच, पण उत्पन्न वाढवायला सुद्धा मदत करेल. हो, सरकार आता स्लरी फिल्टरवर अनुदान देत आहे. चला तर मग ही योजना नेमकी काय आहे आणि याचा फायदा कसा घ्यायचा हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. एक महत्वाचा प्रश्न, तुमचं ठिबक सिंचन वारंवार बंद पडतंय का? म्हणजे पाईपलाईन चोक झाल्यामुळे पिकांना व्यवस्थित पाणीच मिळत नाहीये, असं होतंय का? मला माहितीये, ही एक खूपच सामान्य आणि तेवढीच डोकेदुखी वाढवणारी समस्या आहे. पण आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये, कारण यावर एक खात्रीशीर उपाय आलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण समस्येच्या मुळाशी जाऊया आणि मग त्यावरचा एकदम सोपा उपाय काय आहे ते पाहूया. तर बघा, हे ठिबक बंद का होतं याचं मुख्य कारण आहे पाण्यामधले आपले न दिसणारे शत्रू. म्हणजे काय, तर घाण आणि गाळ. विहिरीतून किंवा बोरवेलमधनं जे पाणी येतं ना, त्यासोबत बारीक मातीचे कण, कचरा, हे सगळं हळूहळू त्या नाजूक पाईपमध्ये जाऊन अडकतं आणि मग काय, पाण्याचा प्रवाहच थांबतो. आणि याचा थेट परिणाम आपल्या कष्टावर आणि उत्पादनावर होतो. विचार करा, पिकांना जेव्हा पाण्याची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हाच त्यांना पाणी मिळालं नाही तर त्यांची वाढ खुंटते. आणि याचा सरळ सरळ अर्थ काय, तर आपली मेहनत वाया जाते आणि मिळणारा नफा कमी होतो. पण या समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे, तो म्हणजे स्लरी फिल्टर. हे एक साधं पण अत्यंत प्रभावी यंत्र आहे. याचं काम काय, तर पाण्यातला सगळा गाळ आणि घाण बाजूला काढणं. यामुळे होतं काय की फक्त स्वच्छ पाणीच ठिबक सिंचन प्रणालीमध्ये जातं आणि आपली ठिबक लाईन कधीच बंद पडत नाही. आपलं काम अव्याहतपणे सुरू राहतं. आणि यातली सगळ्यात चांगली आणि आनंदाची बातमी म्हणजे हे तंत्रज्ञान बसवण्यासाठी आता सरकार स्वतः आपल्याला मदत करत आहे. ही एक अतिशय महत्त्वाची योजना आहे जी खास करून धाराशिव कृषी विभागातर्फे आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. ही जी योजना आहे ती खास फळबाग आणि भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच आहे. जर आपल्या शेतामध्ये अशा प्रकारची लागवड असेल तर आपण या योजनेचा लाभ नक्कीच घेऊ शकता. तर मग या योजनेचा मोठा फायदा काय? हे फिल्टर बसवल्याने फक्त पाणीच नाही, तर आपली मेहनत, वेळ आणि पैसा हे सगळंच वाचणार आहे. कसं काय? चला तेच पाहूया. याचे फायदे अगदी स्पष्ट आहेत. पहिला आणि सर्वात मोठा फायदा, ठिबक बंद पडण्याची चिंताच कायमची मिटली. दुसरं, प्रत्येक रोपाला सारखं आणि आवश्यक तेवढं पाणी मिळतं, त्यामुळे पिकांची वाढ एकदम जोमात होते. आणि साहजिकच आहे, जिथे वाढ चांगली तिथे उत्पादनही भरघोस येणार. आणि या सगळ्याचा शेवटचा परिणाम म्हणजे आपल्या खिशात येणारा नफा वाढणार. आता आपल्या मनात विचार आला असेल की सरकारी योजना म्हणजे कागदपत्रांची जंत्री असणार. पण थांबा, सरकारने ही प्रक्रिया अतिशय सोपी ठेवलीये. चला पाहूया, अर्ज करण्यासाठी नक्की काय काय लागतं. अर्ज करायला जास्त काही नाही, फक्त 2च मुख्य कागदपत्र लागतील. पहिलं, आपला 7/12 उतारा. पण लक्षात ठेवा, या उतार्यावर आपल्या शेतात फळबाग किंवा भाजीपाला लागवड असल्याची नोंद असणं फार गरजेचं आहे. आणि दुसरं कागदपत्र म्हणजे सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र काय सांगेल, तर तुमच्या शेतामध्ये ठिबक सिंचन प्रणाली वापरली जाते हे सिद्ध करेल. बरं, कागदपत्र कोणती लागतील हे तर कळलं, पण आता प्रश्न उरतो की अर्ज करायचा कुठे आणि कसा? काळजी करू नका, मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सगळी प्रक्रिया समजावून सांगतो. अगदी सोपी आहे. ही प्रक्रिया फक्त 3 सोप्या टप्प्यांमध्ये पूर्ण होते. पहिला टप्पा, आपल्या जवळच्या तालुका कृषी कार्यालयात जायचं. दुसरा टप्पा, तिथे या योजनेबद्दल चौकशी करून अर्जाचा नमुना घ्यायचा. आणि तिसरा, तो अर्ज व्यवस्थित भरून सोबत सांगितलेली कागदपत्र जोडून तिथेच जमा करायचा. बस, इतकं सोपं काम आहे. तर शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, ही फक्त एक सरकारी योजना नाहीये, तर कमी पाण्यात जास्त उत्पन्न घेण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. जेव्हा सरकार स्वतःहून मदत करायला पुढे येतंय, तेव्हा आपण या संधीचं सोनं केलंच पाहिजे. अजिबात वेळ घालवू नका. लगेच आपल्या जवळच्या तालुका कृषी कार्यालयात जा, अधिकाऱ्यांशी बोला आणि आजच्या आज अर्ज करा. धन्यवाद.